डोसा खायचं म्हटलं की डाळ तांदूळ भिजत घालणे, ते वाटणे आणि आंबवणे यासाठी खूप वेळ जातो. पण आज आपण फक्त 10 मिनिटात तयार होणारा हॉटेलसारखा एकदम जाळीदार आणि कुरकुरीत रवा डोसा कसं बनवायचं ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण डोशासाठी लागणारं बॅटर बनवून घेऊयात. तर इथे मी बोल घेतली आहे, यामध्ये 1 कप रवा घेऊयात. तर इथे हे बारीक रवा वापरले आहे. जर रव्याचा डोसा बनवायचा असेल तर कधीही बारीक रव्याचा वापर करा. जाड रवा असेल तर तो रवा मिक्सरच्या भांड्यात टाकून फक्त 1 ते 2 सेकंद फिरवून बारीक करून घ्या आणि मग ते तुम्ही डोसा बनवण्यासाठी वापरू शकता. आता यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालूयात. तांदळाच्या पिठामुळे डोशाला छान असा क्रिस्पीनेस येतो. 2 चमचे यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे. यामुळे या बॅटरला बाइंडिंग येतं, म्हणजे डोसा हे अजिबात तुटत नाही. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि यामध्ये इथे मी पाव कप दही घातली आहे. आता यामध्ये 1 कप पाणी घालूयात. तर सुरुवातीला फक्त 1 कप पाणी घालणार आहे. एकदम सगळं पाणी ओतलं की या पिठाला लम्प्स होतात. हे मिश्रण आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात, म्हणजे यामध्ये एकही लम्प्स राहणार नाही आणि स्मूथ असं हे बॅटर बनेल. आता यावर झाकण ठेवून 10 मिनिटासाठी आपण हे बाजूला ठेवूयात, म्हणजे रवा पाणी शोषून घेईल आणि छान असं फुलेल आणि नंतर यामध्ये आपल्याला पाणी किती घालायचं याचा अंदाज येईल. 10 मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता रव्याने पाणी शोषून घेतल्यामुळे पीठ थोडं घट्ट झालं आहे. पण रवा डोशासाठी आपल्याला असं घट्ट पीठ नको आहे, म्हणूनच आता यामध्ये आपण आणखी 2 ते 2.5 कप पाणी घालणार आहोत. तर इथे हे डोशासाठी बॅटर बनवून झालेलं आहे. पण आता डोशाला मस्त हॉटेलसारखी खमंग चव येण्यासाठी आपण यामध्ये काही खास इंग्रेडियंट्स घालणार आहोत. तर अर्धा चमचा इथे मी जिरे घातले आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा घालूयात. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. अजिबात हे घट्ट पीठ नाही. तर हे बॅटर अगदी पातळ ताकासारखं किंवा वॉटरी असलं पाहिजे. पीठ जितकं पातळ असेल तितकाच डोसा जाळीदार आणि कडकडीत कुरकुरीत बनेल. तर आता आपण याचे डोसे बनवून घेऊयात. तर तवा चांगला असं गरम करून घ्यायचा आहे. तव्याला तेल लावून घेऊयात. तवा व्यवस्थित गरम असेल तरच पीठ टाकल्यावर त्याला छान जाळी पडते. डोसा घालण्याआधी हे बॅटर व्यवस्थित असं पळीने हलवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण हे बॅटर तव्यावर टाकून घेऊयात. पळीने किंवा वाटीने आपल्याला हे बॅटर या तव्यावर टाकून घ्यायचं आहे. पहिले कडेने हे बॅटर सोडायचं आहे आणि नंतर हे अशा प्रकारे मध्येपर्यंत आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. तशी हे डोशाला जाळी पडते. तव्यावरच्या मोठ्या मोठ्या गॅप्स फक्त पिठाने भरून घ्या, पण खूप जास्त पीठ ओतून डोसा जाड करू नका. डोसा टाकून झालं की गॅसचा फ्लेम हे मीडियमवर ठेवायचं आहे आणि साधारण अर्धा मिनिटाने जेव्हा वरची बाजू सुकल्यासारखी वाटेल तेव्हा कडेने आणि मध्ये 1 चमचा तेल किंवा तूप सोडायचं आहे. तर इथे हे तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटांनी डोशाला छान असा सोनेरी रंग आलेला आहे. आणि लक्षात ठेवा, रवा डोसा दोन्ही बाजूने भाजायचा नसतो, फक्त एकाच बाजूने तो छान असं कडक होईपर्यंत शेकायचं किंवा भाजायचं. तर इथे हे डोसा छान असं भाजून झालेला आहे. आता आपण हे फोल्ड करून प्लेटमध्ये बाजूला ठेवूया. दुसरा डोसा बनवताना आपल्याला हे बॅटर परत एकदा हलवून घ्यायचं आहे, कारण रवा आणि तांदळाचं पीठ भांड्याच्या तळाशी जाऊन बसतं आणि म्हणून प्रत्येक डोसा टाकण्यापूर्वी पीठ तळापासून व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आणि पळीने आपल्याला अशा प्रकारे हे बॅटर तव्यावरती सोडून घ्यायचं आहे. बॅटर हे वरून सुकल्यासारखं झालं की चमच्याने कडेने तेल सोडून घ्यायचं आहे. कडेने आणि मध्यभागी हे आपल्याला हे डोश्यावर तेल सोडून घ्यायचं आहे आणि छान असं सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला हे डोसा भाजून घ्यायचा आहे. बघा किती कमी वेळात आणि घरच्या साहित्यात आपल्या हॉटेलसारखा सुपर क्रिस्पी आणि जाळीदार रवा डोसा तयार झालेला आहे. आता या डोस्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी चटपटीत चटणी बनवणार आहे. कढईमध्ये तेल घेतले आहे, यामध्ये जिरे घालूयात आणि 2-3 चमचे इथे मी शेंगदाणे घातलेले आहेत आणि चणा डाळ, उडदाची डाळ घालूयात. प्रत्येकी 1-1 चमचा घेतलेली आहे.
थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे, करपू द्यायचं नाही, नाहीतर चटणीला कडवट असा टेस्ट येतो. आता यामध्ये कांदा घालूयात, कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि टोमॅटो घालूयात आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून आपण हे टोमॅटो चांगले असे मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. टोमॅटो मऊसूत झाले की आता आपण गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून मिक्सरवर ग्राइंड करून घ्यायचं आहे. पाणी न घालता इथे हे चटणी मी वाटून घेतलेली आहे. आता यावर जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी घालायची आहे. तर इथे हे मस्त अशी चटपटीत चटणी बनवून झालेली आहे. गरमागरम जाळीदार रवा डोसा आणि सोबत खमंग चटपटीत चटणी खाण्यासाठी अगदी तयार आहे. हा डोसा तुम्ही सकाळी नाश्त्याला किंवा रात्रीच्या हलक्या जेवणासाठी झटपट बनवू शकता. चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत.